सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 14. अज्ञानमूलहरणं जन्मकर्म निवारणं ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं गुरुपादोदकं पिबेत. समूळ अज्ञान दूर करणारे, जन्म व कर्म ह्यांचे निवारण करणारे हे गुरुपादोदक श्री गुरुचरण तीर्थ ज्ञान व वैराग्य प्राप्तीसाठी प्राशन करावे. श्री गुरुपादोदकाचा महिमा केवढा आहे ते श्री शंकर सांगत आहेत. मी देह आहे हा समज म्हणजेच अज्ञान. हे अज्ञान मुळासकट उखडून टाकण्याचे सामर्थ्य श्री गुरुचरण तीर्थात निसंशय आहे. देहाभिमान, देहासक्ती संपूर्णपणे जाण्यास म्हणजेच वासनाक्षय होण्यास व आत्मबोध प्राप्तीसाठी श्री गुरुचरण तीर्थ हा उपाय होय. अहंकार उद्भवणे, मी देह हा भाव दृढ होणे, हाच जन्म व मी करता, मी भोगता ह्या समजुतीने स्वतःकडे कर्तृत्व भोक्तृत्व घेण्याने कर्माच्या कायद्याच्या कचाटीत सापडण्यापासून जर निवारण हवे असेल तर गुरुपादोदक प्राशन करावे. अनिवाराचे निवारण करण्याचे सामर्थ्य श्री गुरुचरण तीर्थात खासच आहे. तिसरा उपयोग हा की गुरुचरण तीर्थ सेवनाने आत्मज्ञान होते. ज्ञान म्हणजे एकच ज्ञान व ते म्हणजे आत्मज्ञान. मी देह नव्हे, मी आत्मा होय अशी स्वतःची ओळख होणे हेच ज्ञान. हे ज्ञान झाले तरी त्याचा तसा ध्यानद्वारा अनुभव येण्यास सोबत वैराग्याचीच लागते. वैराग्य म्हणजे अंतर्मुख होणे. बाह्य इंद्रियगोचर वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्यांच्यावर स्वसुखासाठी अवलंबून नसणे. लहान मुलाची दुधाची बाटली सुटणे त्याप्रमाणे इंद्रिय विषयांचे माध्यम आनंदासाठी वापरण्याचे कारण न पडणे ह्याचे नाव वैराग्य. लहान मुले मोठी होतात तसतशी त्यांची खेळणी बदलतात. 3 वर्षाच्या मुलापुढे खुळखुळा वाजविला तर त्याला राग येतो. आता त्याला ट्रायसिकल हवी असते म्हणजेच त्याला खुळखुळ्याचे वैराग्य येते, ओढ संपते. तद्वतच वैराग्य प्राप्तीने देहमनबुद्धीच्या पातळीवर सुख देणाऱ्या गोष्टींची ओढ संपते व साधक मुमुक्षु होतो. वैराग्य जेथे तेथे विवेक आलाच. BA पास म्हणजे मॅट्रिक उत्तीर्ण असणारच. क्षणिक व शाश्वत सुखाच्या साधनातील फरक कळणे म्हणजे विवेक व आत्मा अनात्मा ओळखता येऊन आत्मसुखाची ओढ लागणे व अनात्म्याची ओढ नाहीशी होणे म्हणजेच वैराग्य. वैराग्य व आत्मज्ञान ह्यांच्या प्राप्तीचा मार्ग हा श्लोक सांगतो. गुरुपादोदक प्राशन करणे हीच साधना होते व अज्ञान, अहंकाराचा जन्म, कर्माचा कायदा ह्यातून साधकाची पूर्णतया सुटका होऊन वर आत्मज्ञान व वैराग्य ह्यांचाही लाभ होतो. शेतकरी जसा तण उपटून टाकतो व बी पेरतो तसे दुहेरी कार्य गुरुचरण तीर्थ करते. विध्वंसक व विधायक, नको त्याचा नाश व हवी त्याची प्राप्ती करून देते. सद्गुरुनाथ महाराज की जय.